असा चांगला रेस्पॉन्स आहे। विषय असा आहे की लोकांची समस्या फार आहे। दर दिवशी इथे हजारपेक्षा नवीन गाडीने लायसन्स लोक नवीन गाडी आणता। दर दिवशी 1500-2000 लोक नवीन शहरामध्ये येतात। अजूनही बांगलादेशी रोहिंग्या सर्व आपण काढू शकले नाही, ते पण इथे आहे। हे सर्व समस्या आपल्या समोर आहे। हा सिटीची लिमिटेशन आहे की 3 ठिकाणी समुद्र आहे, तरी पण आपली पॉप्युलेशन फार वाढत आहे। तो पार्किंगची, ट्रॅफिकची, पाणीची, बिजलीची, रोडची सर्व समस्या आहे, ड्रेनेजची। त्यामध्ये आता कसा करायचा हा महानगरपालिका, पोलीस आणि सर्व अधिकारी मिळून प्रयत्न करतात। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या आज्ञेनुसार आम्ही पूर्ण मुंबईमध्ये जनता दरबार घेत आहे। असा साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, पण तरी पण इथे आज फार चांगला लोकांनी 252पेक्षा जास्त कंप्लेंट आली आहे। आता अजून 2 तास ते चालणार आहे। आमचा प्रयत्न असेल की मॅक्झिमम कंप्लेंटच्या इथे समाधान करू, नाहीतर साईट व्हिजिट त्या करून 1 महिन्याच्या नंतर आम्ही रिव्ह्यू घेऊ। सर, गणेशोत्सव आहे आणि आता चर्चेत कशा पद्धतीने मी 3 दिवसापूर्वी म्युनिसिपल कमिशनरने भेटलो होतो। मी त्याने सांगितलं होता की ते यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गणपतीने राष्ट्रीय उत्सव, राज्य उत्सव म्हणून डिक्लेअर केला आहे। तर त्याच्यावेळी वेगळा काय, तर वेगळा लोकांसाठी, गणपती मंडळासाठी काही केलं पाहिजे। मी त्याने 2 सूचना दिली होती। एक, प्रत्येक गणपती मंडळची दर दिवशी सफाई, पाणी धुवून सफाई करायची आणि 1 दिवसामध्ये 2 वेळा ते पूर्ण क्लिनिंग करायच्या, ते त्याने मान्य केलं आहे। हा मोठा एक प्रत्येक गणपती मंडळांचे मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिथला वार्ड अध्यक्षाने, वार्ड ऑफिसरने संपर्क करून कुठे नाही झाला असेल तर त्याने लगेच करून घ्यावा। 1, 2 एक उत्सव म्हणून मी त्याने हा पण सूचना दिली होती की प्रत्येक वार्डमध्ये कमीत कमी 2 ठिकाणे शानदार चांगला डेकोरेशन, युजफुल डेकोरेशन केलं पाहिजे। ते पण मान्य झाली आहे। मुंबई महानगरपालिकाचे प्रत्येक वार्डामध्ये 2 ठिकाणी गणपती मंडळासाठी सुंदर डेकोरेशनची व्यवस्था, बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था लोकांसाठी होईल। पूर्ण मुंबई यावेळी आपलं उत्सव सारिका दिसेल आणि हा हळूहळू पूर्ण देशामध्ये नाही पण विदेशामध्ये पण लोक इथे बघायला येईल, असा चांगला कार्यक्रम यावेळी होणार आहे। सर, कबूतर खाण्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये। काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलण्याची आणि कोर्टाचा आदेश जुगारू लावण्याची भाषा केली आहे। मी त्याच्याशी सहमत नाही आहे। किशोरी पेडणेकरांचं असं म्हणणं या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे। एक विधान सरसंघचालकांचे समोर आले, आरोग्य आणि शिक्षण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण सर याच्याशी निगडीत प्रश्न असा आहे की कुठंतरी ताडपत्री टाकण्याचं काम पुन्हा एकदा महापालिकेकडनं होतं आहे। कुठेतरी उद्रेक हा नागरिकांचा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। आंदोलन देखील वेळोवेळी होत आहे। कुठेतरी पालिका आयुक्तकडनं देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे का त्यांच्याकडनं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।